मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आतापासून जे आहे आजपासून जे आहे ते आपण क्रिप्टो करन्सी मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या क्रिप्टो करन्सीचा मराठीमधनं एक फ्री कोर्स, टोटली फ्री कोर्सची सुरुवात करत आहोत. आणि हा कोर्स संपूर्ण पुढचे 30 दिवस म्हणजे पुढचा 1 महिना चालणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट ह्या कोर्सच्या मार्फत तुम्हाला क्रिप्टो करन्सी बेसिकपासून शिकायला मिळेल. ओके. मराठीमध्ये क्रिप्टोकरन्सीची माहिती तुम्हाला फार कमी जणांकडून मिळत असेल किंवा मिळालेली असेल, पण या चॅनलवरती आपला प्रयत्न आहे की तुम्हाला क्रिप्टोकरन्सीबद्दल, क्रिप्टो ट्रेडिंगबद्दल अगदी बेसिकपासून सुरुवात करायची, बेसिकपासून शिकवायचं. आणि त्यामुळे ह्या कोर्सचा पहिला भाग आपण आता सुरू करतोय. कालचा व्हिडिओ जो होता त्यामध्ये मी ह्या कोर्समध्ये संपूर्ण आपण काय काय शिकवणार आहोत ते सांगितलेलं होतं. म्हणजे ह्या क्रिप्टोच्या कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट 30 दिवसाच्या कोर्समध्ये काय काय शिकायला भेटेल ते सर्व तुम्हाला इथे सांगितलेलं. तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. आता आपण डायरेक्टली पहिल्या व्हिडिओला जे आहे ते सुरुवात करूया. आणि अगदी बेसिकपासून, जसं मी तुम्हाला म्हटलं, हा बेसिकपासूनच कोर्स आहे आपला. ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत ते म्हणजे क्रिप्टो करन्सी म्हणजे काय. आता मी तुम्हाला आपण जे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे त्याच्यावरती नेतो आणि त्याच्यामधून काही गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर डायरेक्टली आपण आपल्या चार्टवरती सुद्धा येऊया. तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवरती आता आपलं प्रेझेंटेशन दिसत असेल. मला एकदा कमेंट बॉक्समध्ये यस असं टाईप करून पाठवा. आपण आता बघूया क्रिप्टो करन्सी म्हणजे नेमकं काय, कोणकोणत्या क्रिप्टो करन्सी असतात. सोबतच क्रिप्टो करन्सी फक्त ट्रेडिंगसाठी नाही, तर क्रिप्टो करन्सीचा वापर आपल्याला कुठे कुठे होऊ शकतो, त्याचे काय काय फायदे होऊ शकतात, ही करन्सी तशा प्रकारे तयार करण्यात आली. आणि क्रिप्टो करन्सीमध्ये आपण गुंतवणुकीची सुरुवात करणार आहोत. मराठीमधनं सगळं शिकायला सुरुवात करणार आहोत. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे क्रिप्टो करन्सी म्हणजे काय. ओके. क्रिप्टो करन्सी म्हणजे सध्या तुम्ही ऐकलं असेल की सध्या बिटकॉइन, इथेरियम किंवा ब्लॉकचेन हे शब्द अनेकदा ऐकले जातात. मला सांगा किती लोकांनी हे ऐकलेले आहेत. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पण क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, ओव्हरऑल हे आपण आता समजून घेऊया. ह्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सी म्हणजे एक डिजिटल चलन आहे. ठीक आहे, मी माझी स्क्रीन थोडीशी बाजूची छोटी करतो. क्रिप्टो करन्सी म्हणजे एक डिजिटल चलन आहे जे केवळ ऑनलाईन असतं. ओके. म्हणजे समजा तुम्हाला पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर ते एक प्रकारचं असलेलं ऑनलाईन चलन आहे, डिजिटल चलन आहे जे फक्त ऑनलाईन असतं. त्यावरती कोणत्याही सरकारचा, कोणत्याही बँकेचा, आर बी आयचा वगैरे कंट्रोल नाही. म्हणजे जसं आता आर बी आयचा आपला रुपयावरती कंट्रोल असतो किंवा यू एस गव्हर्नमेंटचा, यू एसच्या फेडचा डॉलरवरती कंट्रोल असतो. त्या प्रकारे ह्या क्रिप्टो करन्सी ह्या करन्सीवरती कोणत्याही सरकारचा किंवा कोणत्याही बँकेचा कंट्रोल नाही, नियंत्रण नाही. मग आता तुम्ही म्हणाल की मग ही करन्सी बॅन का नाही झाली. मध्यंतरी जे इंडियामध्ये चाललेलं होतं ही करन्सी बॅन का नाही झाली. लक्षात घ्या, क्रिप्टो करन्सीवरती जरी कोणाचा कंट्रोल नसला ना तरी क्रिप्टो करन्सी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही अशी आहे जी प्रत्येक देशाला ॲडॉप्ट करावी लागणारच आहे, तर त्याला प्रगती करायची असेल तर. त्यामुळे क्रिप्टो करन्सीला बॅन करणं तसं फार जास्त कठीण आहे. इंडियामध्ये सुद्धा क्रिप्टो करन्सीवरती आता टॅक्स लागलेला आहे 30%चा. ओके. म्हणजे याचा अर्थ काय की इंडियामध्ये क्रिप्टो करन्सी बॅन अजिबात नाही आहे. बट येस, तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला प्रॉफिटवरती 30% टॅक्स द्यायचा, एवढं नक्की. उदाहरणार्थ क्रिप्टो करन्सी म्हणजे तुम्हाला बिटकॉईनच्या मार्फत तुम्ही देवाणघेवाण करू शकता किंवा इथेरियम आहे किंवा सोलाना वगैरे सारखे कॉईन्स आहे त्यामार्फत तुम्ही पैशाची देवाणघेवाण करू शकता. ओके. क्रिप्टो करन्सी म्हणजे इन शॉर्ट एक डिजिटल चलन आहे. आता पारंपरिक चलन आणि डिजिटल चलन क्रिप्टो करन्सी यात फरक काय. पारंपरिक चलन म्हणजे आपण जो रुपया वापरतो किंवा बाहेरच्या देशामध्ये जे वेगवेगळे त्यांचे चलन आहेत त्याच्यात आणि क्रिप्टोमध्ये फरक काय. तर पारंपरिक चलन जे असतं ना ते सरकार जारी करतं, सरकारचा कंट्रोल असतो प्रत्येकावरती. बट क्रिप्टो करन्सी हे कोडिंग मार्फत तयार करण्यात आलेलं एक चलन आहे. पारंपरिक चलनाला देशांतर्गत मर्यादा असतात. बट क्रिप्टो करन्सीचा वापर करून तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ती क्रिप्टो करन्सी सेंड करू शकता, कारण की क्रिप्टो करन्सी ही अशी करन्सी आहे जी सगळ्या देशामध्ये सेंड होऊ शकते, सगळ्या देशामध्ये यूज होऊ शकते. ओके. त्याच्यामुळे जागतिक वापरासाठी त्याचा वापर केला जातो. सोबतच तुम्ही जर बाहेरच्या देशांमध्ये बघितलात तर तिथे काही लोक क्रिप्टो ॲक्सेप्टसुद्धा करतात ॲज अ करन्सी म्हणून. म्हणजे आपल्या देशामध्ये अजून पेमेंट्स क्रिप्टोने केले जात नाहीत. पण तुम्ही जर बाहेरच्या देशामध्ये जर वगैरे बघाल, कधी गुगलवरती, यूट्यूबवरती व्हिडिओज बघाल तर तुम्हाला दिसेल
की ती लोक काही त्यांच्या सर्व्हिसेससाठी क्रिप्टो करन्सी ॲक्सेप्ट करतात ॲज अ पेमेंट म्हणून. म्हणजे आपण जसं UPI ने पेमेंट ॲक्सेप्ट करतो किंवा कॅशने ॲक्सेप्ट करतो, बँक ट्रान्सफरने करतो, तसं काही देशांमध्ये क्रिप्टो करन्सीने सुद्धा पेमेंट ॲक्सेप्ट केलं जाते हळूहळू. ओके. आणि ही करन्सी बँकेवरती अवलंबून नसते, जशी आपली पारंपरिक करन्सी बँकेवर अवलंबून आहे. पण क्रिप्टो करन्सी जी आहे ती पीअर टू पीअर प्रणाली आहे. ओके, म्हणजे एकमेकांसोबतच्या देवाणघेवाणीमधनं झालेली ही प्रणाली आहे. त्यानंतर क्रिप्टो करन्सी काम कशा प्रकारे करते, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काम कशा प्रकारे करते. तर इथे येते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती क्रिप्टो करन्सी काम करते. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही इटसेल्फ खूप जास्त मोठी आहे. सो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला फक्त क्रिप्टोपुरतं मर्यादित नका ठेवू. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी एक टेक्नॉलॉजी आहे ज्यावर क्रिप्टो काम करते. ओके. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन ह्या ब्लॉकचेनवरती सुरक्षितपणे नोंदवलं जातं. आणि एकदा का व्यवहार झाला, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती एकदा का व्यवहार झाला की तो एडिट करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बाकी आपण बँकेमध्ये बघू किंवा कोणत्याही सिस्टीममध्ये वगैरे बघू, त्या तुलनेमध्ये इथे ट्रान्झॅक्शन ब्लॉकचेनवरती जास्त सुरक्षित राहतं. आणि कोणताही व्यवहार एकदा झाला की तो परत एडिट करता येत नाही. म्हणजे हा व्यवहार झालाच नाही असं बोलता येत नाही, कारण की तिथे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती तो नोंदवला गेलेला असतो सुरक्षितपणे. ठीक आहे. त्यानंतर काही प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीज आहेत. पहिली क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉइन. ओके, मदर ऑफ ऑल करन्सीज बिटकॉइन. तुम्ही बिटकॉइनचं नाव ऐकलेलं असाल. बिटकॉइनवरती मी एक डेडिकेटेड सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहेच. त्यानंतर इथेरियम, हे काही स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स असतात. त्यानंतर USDT हा स्टेबल कॉईन आहे. आणि BNB कॉईन, सोलाना, कॅरेडॅनो हे अशा प्रकारचे विविध करन्सी आहेत. बऱ्याचशा करन्सी आहेत अजून क्रिप्टो करन्सी. तुम्हाला अजून काही नावं माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण जेव्हा ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायला शिकू तर भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घेणार आहोतच. क्रिप्टोचा वापर, क्रिप्टो करन्सीचा वापर आपण कसा करू शकतो. तर क्रिप्टो करन्सीचा वापर आपण ॲज अ गुंतवणूक करण्यासाठी तर करू शकतोच. सोबतच मी तुम्हाला जसं बोललो काही देशांमध्ये सुरू झालेलं आहे. सो तुम्ही ऑनलाईन शॉपिंगसाठी वापर करू शकता. NFT, गेमिंग, Web3 आणि इंटरनॅशनल पेमेंटसाठी वापर करू शकता. आता NFT म्हणजे काय, Web3 म्हणजे काय, सो ह्या गोष्टी मी तुम्हाला डेडिकेटेड सेशनमध्ये शिकवणार आहे याच कोर्समध्ये. सो ते मी इथे आता नाही कवर करत आहे, बट इंटरनॅशनल पेमेंटसाठी सुद्धा तुम्ही क्रिप्टोचा वापर जो आहे तो नक्कीच करू शकता. क्रिप्टोचे फायदे काय, तुम्ही बोलाल की आता क्रिप्टो करन्सीचे फायदे काय. तर इथे तुम्हाला व्यवहार करण्यासाठी बँकेची गरज नसते. क्लिअर आहे. आजही तुम्ही जर बघाल इंडियामध्ये नो डाऊट UPI सारख्या सिस्टीम्स आलेल्या आहेत, बँक ट्रान्सफर सारख्या सर्व्हिसेस आलेल्या आहेत. पण आजही बँक हॉलिडेच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी बँक हॉलिडे असेल आणि तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवरून पैसे विड्रॉ करत असाल, कोणताही प्लॅटफॉर्म असू दे, किंवा कोणाकडून तुम्हाला कोणत्या अशा पा प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही काम करत असाल, तिथे तुम्हाला पेमेंट घ्यायचं असेल, तर खास करून सुट्टीच्या दिवशी, बँक हॉलिडेच्या दिवशी तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात. शनिवारच्या दिवशी, रविवारच्या दिवशी, किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा आपल्या अकाउंट्सला एक लिमिट असते. UPI असेल 1 लाखाची लिमिट असते दिवसाची, किंवा NEFT वगैरे असेल तर तिथे पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागतं आपल्याला, नॉमिनी वगैरे. बट क्रिप्टो करन्सीमध्ये तुम्हाला बँकेशिवाय व्यवहार करता येतात, बँकेची गरज नसते. कितीही व्यवहार तुम्ही ह्यामध्ये करू शकता. सिक्युअर आणि 24/7 मार्केट आहे. क्रिप्टो करन्सी मार्केट हे 24 तास चालणारं मार्केट आहे. सो तुम्ही इथे 24/7 काम करू शकता, कधीही ह्याला सुट्टी नसते. तुम्हाला जर ट्रेडिंगची आवड असेल, ट्रेडिंगमध्ये तुम्हाला बेनिफिट होत असेल, फायदा होत असेल, तुमच्याकडे चांगल्या स्ट्रॅटजीज असतील, तर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये काम करू शकता कधीही, केव्हाही, कुठूनही, 24/7. ओके. ह्याच्यामध्ये कमी कमिशन असतं आणि जागतिक व्यवहारसुद्धा ह्याच्यामध्ये असल्यामुळे व्हॉल्यूमसुद्धा फार चांगला ह्याच्यामध्ये निर्माण होतो. आता क्रिप्टोमधले धोके काय आहेत. क्रिप्टोमधला पहिला धोका आहे व्होलॅटिलिटी. किंमत खूप वेगाने बदलते. आता जे ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी व्होलॅटिलिटी जास्त आहे, तर तुम्ही स्टॉप लॉस लावून काम केलं तर व्होलॅटिलिटी चांगली आहे तुमच्यासाठी. पण ह्याच्यामध्ये किंमत खूप वेगाने बदलते. काही स्कॅम कॉईन्ससुद्धा मार्केटमध्ये येतात कधी कधी, त्यापासून आपल्याला लांब राहावं लागतं. चुकीच्या ॲड्रेसला तुम्ही जर ट्रान्झॅक्शन केलात तर ते परत मिळवणं कठीण होतं. आणि ह्याच्यामधले नियम जे आहेत ते अजून भारतामध्ये स्पष्ट नाहीत. ठीक आहे, अजून ह्याच्यातले नियम स्पष्ट नाही आहेत. येस, इंडियाने क्रिप्टो बॅन नाही केलेलं आहे, बट लीगल आहे असंही नाही सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर निष्कर्ष, क्रिप्टो हे भविष्यामध्ये तंत्रज्ञान, भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वापरताना दिसणार आहे. ओके. पण तुम्हाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची आहे तर माहिती घेऊनच गुंतवणूक करा. आता आपण पण हा कोर्स सुरू केला आहे,
त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली अकाउंट ओपन करा किंवा हा कॉईन विकत घ्या, तो कॉईन विकत घ्या, इथे ट्रेड करा, तिथे ट्रेड करा, हे नाही सांगणार आहे. मला तुम्हाला पहिलं नॉलेज द्यायचं आहे. त्यासाठी मी पहिला 1 महिन्याचा बेसिक कोर्स घेतो आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट तुम्हाला ट्रेडिंगवरती नेलं असतं. मला माहिती आहे बरेचसे लोक शेअर मार्केटमधून इथे आलेत, त्यांना माहिती आहे ट्रेडिंग कशी करायची. बट मला पहिलं तुम्हाला बेसिक माहिती द्यायची आहे. पहिले आपले काही सेशन थेरॉटिकल असणार आहे तिथे. त्यानंतर आपण हळूहळू याच कोर्समध्ये प्रॅक्टिकलकडे जाणार आहोत. ठीक आहे. सो ह्या पुढील भागामध्ये, ह्या कोर्सच्या पुढील भागामध्ये आपण शिकून घेणार आहोत ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय. फार इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तो, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय. उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या भागामध्ये आपण ह्या गोष्टी नक्कीच शिकून घेणार. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, कोणकोणते क्रिप्टो करन्सीचे कॉईन असतात. सो आता आपण एक काम करूया. आता मी तुम्हाला एक जस्ट असंच चार्टवरती नेतो, कारण की एक चार्ट मला थोडा इंटरेस्टिंग दिसतो आहे फक्त आणि फक्त त्यामुळेच. सो ऑब्वियसली तो जो चार्ट आहे, तो चार्ट आहे आपल्यासमोर ओपन बिटकॉईनचा. सो आज मी तुम्हाला एक जस्ट सांगतो की तुम्ही क्रिप्टो करन्सीचा किंवा लाईक बिटकॉईनचा चार्ट ओपन कशा प्रकारे करू शकता ते. ठीक आहे, इंटरेस्टेड आहात सर्व. एक मिनटं मी तुमच्यासमोर शो करतो, तुमच्यासमोर माझी स्क्रीन शो करतो. ओके. सो आता इथे आपण आलेलो आहोत ट्रेडिंग व्ह्यूच्या स्क्रीनवरती. सो ट्रेडिंग व्ह्यूच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे इथे बिटकॉईन ओपन आहे माझ्याकडे. मी सर्च कसा केला, मी फक्त BTC सर्च केला. BTC हा बिटकॉईनचा सिम्बॉल आहे. सो इथे आलं बघा BTC US डॉलर, क्लिक केली. सो BTC US डॉलर, बिटकॉईनची सध्या व्हॅल्यू चालू आहे 1,07,000 डॉलर. 1,08,000 झाली बघा. ओके, 1,08,000 डॉलर. कोणी मला सांगू शकतं 1,08,000 इंडियन रुपीजमध्ये किती होतात ते. ओके. सो इथे आपण टाकूया USD टू INR. 1,08,000 मला इथे सिम्पली टाकायचे आहेत. सो 1,92,92,000 म्हणजे सध्या एका बिटकॉईनची किंमत आहे 92,92,000. ओके. सो एक बिटकॉईन तुम्हाला भेटतं 92 लाखामध्ये. आता इथे आपल्याला जर बाय करायचं असेल तर एक बिटकॉईन डायरेक्टली बाय करायची गरज नाही. तुम्ही ह्याला फ्रॅक्शन्समध्ये बाय करू शकता. समजा तुम्हाला 500 रुपयाचा बिटकॉईन घ्यायचा आहे, तुम्ही ह्याच्या फ्रॅक्शन्समध्ये घेऊ शकता. 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची करू शकता. असं नाही की 92 लाख पाहिजे. ठीक आहे. सो हा चार्ट कसा ओपन करायचा, जस्ट मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली की ट्रेडिंग वरती सुद्धा तुम्ही हा चार्ट बघू शकता. BTC USD टाका, सेम आपलं जसं मार्केट आहे तसं तुम्हाला हा चार्ट दिसणार. सिंपल गोष्टी तुम्हाला दिसतात की लाईक लाईफ टाईम हायच्या जवळ आहे बिटकॉईन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सध्या ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे. अजून आपण डायरेक्टली ट्रेडिंग पार्टवर आपल्या प्रॅक्टिकल पार्टवर नाही गेलेलो आहोत ऑब्वियसली, त्यामुळे आपण जास्त इथे डिटेल आता नाही बोलू शकत. ओके. तुम्हाला जर क्रिप्टो करन्सीबद्दल मराठीतनं शिकायचं आहे तर हा एक प्लॅटफॉर्म, यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आत्ताचा आपला पहिला व्हिडिओ झाला आहे पोस्ट आपल्या कोर्समधला. टोटल 30 व्हिडिओ आहे, 1 महिन्याचा कोर्स आहे. संपूर्ण कोर्स दरम्यान तुम्हाला डिटेल शिकता येईल. तुम्ही पुढचा भाग बघत असाल आधीच्या भागासाठी चॅनलवरती जा, प्रिव्हियस व्हिडिओ नक्की बघून घ्या, स्टेप बाय स्टेप कंप्लीट करा. सोबतच आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जा. कमेंट सेक्शनमध्ये आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. ओके. क्रिप्टो करन्सी मराठी नावाने आपला टेलिग्राम ग्रुप आहे. 1200 मेंबर्स त्यावरती सध्या जॉईन आहेत. तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामवरती जाऊन जरी सर्च केलात तरी तुम्हाला दिसेल ओपन ग्रुप आहे, पब्लिक ग्रुप आहे, फ्री ग्रुप आहे. किंवा व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी लिंक टाकेन, ते लिंक तुम्ही थोडीशी शोधा, तुम्हाला लिंकने तुम्ही जॉईन होऊ शकता. सो ह्या ग्रुपवरती काय असेल ते, ह्या ग्रुपवरती आपण रोज एक क्रिप्टोबद्दल आर्टिकल पोस्ट करतो. ओके. रोज एक आर्टिकल पोस्ट करतो, दिवसाला एक आर्टिकल इथे आपण क्रिप्टोबद्दल पोस्ट करतो. इथं हे पहिलं आर्टिकल आहे, हे सेकंड आर्टिकल आहे या ठिकाणी, त्यानंतर हे थर्ड आर्टिकल्स. असं रोज एक आर्टिकल मी इथे पोस्ट करतो, आपल्या टीममार्फत ते पोस्ट होतं. त्याचा तुम्हाला फायदा भेटेल, फ्रीमध्ये शिकायला भेटेल. सोबतच भविष्यामध्ये पुढे जाऊन अजून एक 15-20 दिवसांनी वगैरे आपण क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायला शिकणार आहोत, लाईव्ह ट्रेडिंग करायला शिकणार आहोत. कशाप्रकारे बाय करायचं, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, कशाप्रकारे ट्रेडिंग करायची, कुठे कोणत्या ठिकाणी अकाउंट आपण ओपन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. सो ते अपडेट सर्व त्या टेलिग्राम चॅनलवरती येणार आहेत. सो व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जा, टेलिग्राम जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन क्रिप्टो करन्सी मराठी सर्च करा. काही फेक ग्रुप असेल तर जॉईन नका करू. 1200+ मेंबर्स आहेत, तो ग्रुप आपला आहे. तिथे आर्टिकल्स अवेलेबल असतील, ते थोडेसे बघा, नंतर तुम्ही जॉईन करा. ओके. व्हिडिओ आवडलेला असेल एकच काम करायचं, लाईक करायचं. आपलं नवीन चॅनल आहे, जास्तीत जास्त तुमच्या बांधवांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कोणते टॉपिक घेतले पाहिजे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.